मॉर्निंग सर्वांना. मॉर्निंग सर, तुम्ही तुमचा रिझल्ट शेअर करायचा आहे. तुमचं नाव मला शुगर अंबुक दिसणे, सकाळी पहाटेचे आपले पायाचे तळव खांजवणे किंवा जर दुपारी कुठं प्रवासात निघालो तर कुठंतरी 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास झोप घेऊनच नंतर पुढे जावं लागायचं. एवढं साधारणतः शुगर असल्यामुळे हे जाणवायचं किंवा शुगर असल्यामुळे माझं पोट व्यवस्थित साफ होत नव्हतं. माझं पोट साफ व्यवस्थित होत नव्हतं. पण पहिल्यांदा ज्या टायमाला माझे ग्रेट कोच राग सर किंवा माझे ग्रेट कोच आपले स्वतिता यांनी माहिती दिली किंवा आहाराविषयी माहिती दिली, त्या टायमाला माझा काही विश्वास नव्हता. पण ज्यानंतर राग सरांनी मला समजून सांगितलं, तुम्ही घेतल्यानंतर मला एक 6व्या-7व्या दिवशी एनर्जी आल्यासारखी वाटली. एनर्जी आल्यानंतर मी कंटिन्यू पुढे चालू. त्याच्या आधीच मी साधारणतः चालू करायची 15 तर माझी शुगर होती जेवणाच्या अगोदर 185 आणि जेवणाच्या नंतर होती 310च्या आसपास. मी नंतर प्रोडक्ट चालू केल्याच्या नंतर साधारणतः 29 दिवसांनी माझी शुगर चेक केली तर माझी जेवणाच्या आधी शुगर भरली होती 110 आणि जेवणाच्या नंतर भरली होती 170. असा एवढा मला चांगला रिझल्ट आला होता. आणि हे साधारणतः 4-4.5 महिन्याच्या नंतर डॉक्टर माझी टॅबलेट बंद झाली आणि ह्या शुगर आहेत. माझं पोट साफ होत नव्हतं की पोट जाम होत होतं, त्याच्यामुळे मी बरेच वेळा कायमखाने डॉक्टरकडे गेलतो. 2 वेळा इंडोस्कोपी सुद्धा केली. इंडोस्कोपी केल्याच्या नंतर फक्त 15 ते 20 दिवस व्यवस्थित वाटायचं, परत नंतर आहे तशीच परिस्थिती जाणवत होती. दिसण्याचा तर एवढा प्रॉब्लेम आलता की एखादा माणूस माझ्या ओळखीचा जर असला तरच मी त्याला ओळखायचो की हा माणूस आहे. पण ज्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या चालू केल्या किंवा कोचने सांगितलेलं सगळं फॉर्म्युला 1 आसन, फॉर्म्युला 2 आसन हे सगळं केलं किंवा जे काय वर्कआउट वगैरे सांगितलं ते केल्याच्या नंतर साधारणतः मला 29 दिवसात जवळजवळ साधारणतः 40-45% पर्यंत फरक जाणवला होता. आणि त्याच्यानंतर आज मी 2.25 वर्ष झालं एकही दिवस आहाराला मिस करत नाही. आणि आज सध्या आमच्या घरातील सगळे सदस्य आहार घेतात. आणि ह्या आहाराच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर खरंच अमृत आहे. हे फक्त जे म्हणतात ना की ह्या अमृताला बोलता येत नाही, फक्त प्रत्येकाने हे अमृत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी जर काम केलं तर नक्कीच. राहणार रामेश्वर, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. सेवानिवृत्त होऊन मला आता 18 वर्ष झाली. म्हणजे माझं वय आज 76 रनिंग आहे. मी या सिस्टीम मध्ये येण्यापूर्वी माझ्या काही तक्रारी होत्या त्या अगोदर सांगतो. तर माझ्या टाचा, गुडघे, हाकोबा आणि बॅक पेनचा त्रास, मणक्याचा त्रास, त्याचबरोबर पाईल्सचा त्रास, त्याचबरोबर शुगर, असे एवढ्या तक्रारी घेऊन मी आपलं जीवन जगत होतो. सहजासहजी माझ्याकडे जर कोणी पाहिलं, मित्रमंडळी भेटली किंवा पाहुणे भेटले, कसं काय विचारलं की म्हणायचं ठीक आहे, सगळी प्रकृती वगैरे चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही, आता फक्त टाचा दुखतात, गुडघे दुखतात, कंबर दुखते, असं सांगितलं की ते हसायचे. मग काही नाही, मग असं कसं काय? मी म्हणलं ही आता बरोबरच घेऊन जायचंय, आता काय हे कमी होणं शक्यच नाही. तर मग लोक हसायचे किंवा विचारायचे. पण अजून हा प्रॉडक्ट मी चालू करण्यापूर्वी एसटी मध्ये प्रवास करणं शक्य होत नव्हतं, मोटरसायकलवर जाऊ शकत नव्हतो. त्याचबरोबर अनेक तक्रारी, एखादा जिना चढायचं म्हणलं तरी मला दाब करायची, अशा अनेक तक्रारी. त्याचबरोबर शुगर सुद्धा 262 पर्यंत होती. म्हणजे अशा सगळ्या तक्रारी घेऊन मी जीवन जगत असताना अरे बाबा म्हणलं 8-9 तास प्रवास करणं मला शक्यच नाही, मी एसटी मध्ये बसू शकत नाही, त्यामुळे मी तिकडे काही येणार नाही. मग तेव्हा सुनबाईनं, रोहित दराडे एकदा दिपोळीला येतानाच 2 वर्षापूर्वी हे सगळं प्रॉडक्ट 1-2 महिन्यामध्ये माझं वजन 4-5 किलो कमी झालं. 81 किलो वजन झालं होतं, त्यापैकी 5 किलो वजन कमी झालं. नंतर हळूहळू हे प्रॉडक्ट चालू ठेवले, वर्कआउट चालू ठेवलं. आणि ज्या वेळेला राग सरांची भेट झाली किंवा मी त्यांना फोन केला त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं, आता 6 महिन्यापासून मी चेक करतोय तर नॉर्मलला आहे, 110च्या आत जेवणाच्या आधी आणि 140च्या आत जेवणानंतर, हा एक बेनिफिट. त्याचबरोबर टाच, गुडघे आणि कमर पूर्णपणे दुखायचं बंद झालेले. त्याचबरोबर मी एक असे विशेष अनुभव सांगतो की माझ्या एका पायाचं नख काळं होऊ लागलं, डाव्या पायाचं नखात अंगठ्याचं नख काळं होऊ लागलं होतं. पण हा प्रॉडक्ट चालू केल्यानंतर ती काळाचा अर्थ असते की नखापासून केसापर्यंत या प्रॉडक्टनं माणसाच्या शरीरामध्ये बदल होतो आणि त्याचा फायदा आपल्याला मिळतो.
असा माझा अनुभव आहे. विचार केला आमच्या घरापासून एक 100 मीटर पर्यंत गॅसची गाडी येते आमच्याकडे. तो सिलेंडर मोकळा घेऊन जायचं म्हणून तरी मला जाता येत नाही. पण आता 2 वर्ष होत आली आहेत, मी एक प्रयोग करायचा प्रयत्न केला. गॅस सिलेंडर भरलेलं घेतलं, खांद्यावर घरी आलो आणि आमचं जिना आहे 25 पायऱ्याचा. बघू म्हणलं काय होते ते. तर तो 25 पायऱ्याचा जिना ते सिलेंडर घेऊन मी चढलो, मला कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. म्हणजे एवढी ताकद या आहारामध्ये आहे. आणि म्हणून हा आहार आपण इंजेक्ट केला पाहिजे. ज्या लोकांनी मला मार्गदर्शन केलं, राग सर आहेत,